तुम्ही म्हणाले कॉकरोच म्हणून आम्ही पार्टी काढली. आता या कॉकरोचांना सरकारी कोठारातही जागा नको. कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय आहे? सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या नव्या ट्रेंडची संपूर्ण माहिती. सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. अनेक जण यावर मीम्स आणि रील्स तयार करत आहेत, तर काही जण या उपक्रमावर टीकाही करत आहेत. काही दिवसांतच या पेजचे फॉलोअर्स झपाट्याने वाढले असून तरुणांमध्ये याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? कॉकरोच जनता पार्टी कोणी आणि का सुरू केली? चला जाणून घेऊया सविस्तर. वादाची सुरुवात कशी झाली? 16 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबद्दल बोलताना बेरोजगार तरुण हे कॉकरोच सारखे असतात असं वक्तव्य केल्याचा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या वक्तव्यामुळे अनेक तरुणांनी नाराजी व्यक्त केली. वाढत्या टीकेनंतर सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की त्यांची टिप्पणी ही चुकीच्या पद्धतीने पदवी मिळवणाऱ्या लोकांबद्दल होती, सर्व तरुणांबद्दल नव्हती. मात्र हे स्पष्टीकरण आल्यानंतरही सोशल मीडियावरील चर्चा काही थांबली नाही. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात कोणी केली? या वादानंतर अभिजित दिपके नावाच्या तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कॉकरोच जनता पार्टी नावाने एक पेज सुरू केले. त्याने लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अभिजितने सांगितले की तरुण वर्ग आपल्या समस्या मांडत आहे, आवाज उठवत आहे आणि त्याच तरुणांची तुलना कॉकरोचशी करणे त्याला चुकीचे वाटले. तो म्हणाला, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करणाऱ्या लोकांकडूनच तरुणांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. हे पाहून मला वाईट वाटलं. सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद. अभिजितने एक्सवर एक पोस्ट करत प्रश्न विचारला की जर हे सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल? या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः जेनझी तरुणांकडून त्याला भरभरून समर्थन मिळाल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार अनेक लोक त्याला मेसेज करून म्हणत आहेत, तू आमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलास, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आता थांबायचं नाही. पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठीचे निकष. अभिजितने या पार्टीसाठी काही उपरोधिक निकषही जाहीर केले आहेत. न्यायाधीशांनी वापरलेल्या शब्दांवर आधारित हे निकष तयार करण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. पाहूयात कॉकरोच जनता पार्टीचे काही निकष. आळशी असणे, सतत ऑनलाईन असणे, प्रभावीपणे मत मांडणे, तक्रार नसणे, बेरोजगार असणे. या काही विनोदी शैलीत मांडल्या असल्या तरी त्यामागे तरुणांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित. अभिजितने मुलाखतीत नीट परीक्षेचाही उल्लेख केला. विद्यार्थ्यांना सध्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं सांगत या पार्टीमार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले जातील असे त्याने स्पष्ट केले. यावेळी त्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. तो म्हणाला, जर मंत्री योग्य पद्धतीने काम करत नसतील तर त्याची जबाबदारी पंतप्रधानांवरही येते. कॉकरोच जनता पार्टीचे घोषणापत्र. अभिजित दिपकेने या पार्टीचे काही मुद्देही मांडले आहेत. घोषणापत्रातील काही प्रमुख मुद्दे. निवृत्त न्यायाधीशांना कोणतेही सरकारी पद किंवा लाभ देऊ नयेत. प्रत्येक वैध मताचे संरक्षण व्हावे. मतदार यादीतून नाव काढल्यास निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. महिलांसाठी 50% आरक्षण लागू करावे. स्वतंत्र मीडिया असावा. गोदी मीडिया नको. पक्षांतर करणाऱ्या आमदार खासदारांना 20 वर्षे निवडणूक लढवता येऊ नये. अभिजित दिपके आणि आम आदमी पार्टीचा संबंध. अभिजितने सांगितले की तो 2020 ते 2022 दरम्यान आम आदमी पार्टीसाठी काम करत होता. मात्र नंतर त्याने पक्ष सोडला आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. सध्या तो अमेरिकेत मास्टर्स करत असून गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर सक्रिय आहे. तो म्हणाला, मी काहीही लपवत नाही. माझे जुने ट्विट्सही मी डिलीट केलेले नाहीत. पुढे काय? अभिजितच्या म्हणण्यानुसार कॉकरोच जनता पार्टी ही केवळ सोशल मीडिया ट्रेंड नसून तरुणांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आहे. सध्या या उपक्रमाची फक्त सुरुवात झाली असून पुढे काय करायचे यावर नियोजन सुरू आहे. एकूणच कॉकरोच जनता पार्टी हा सध्या सोशल मीडियावरील चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. काही जण याला तरुणांच्या भावना व्यक्त करणारे व्यासपीठ मानत आहेत, तर काही जण याकडे केवळ इंटरनेट ट्रेंड म्हणून पाहत आहेत. आता हा सोशल मीडिया ट्रेंड पुढे जाऊन खऱ्या अर्थाने राजकीय चळवळीत रूपांतरित होतो का,
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.